महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्राच्या द्वारे राज्यातील बचत गटांना प्रशिक्षित करून त्यांना सक्षम करण्याकरिता व प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हे कामकाज संपूर्ण राज्यामध्ये या लोकसंचालित साधन केंद्राच्या महिलांकडून करून घेण्यात येत आहे। मागील अनेक वर्षापासून या महिला या ठिकाणी सीएमआरसीच्या माध्यमातून कार्यरत आहे आणि आज राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये कधी नव्हे एवढा बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मानसिक असा विकास झालेला आहे। बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीच्या माध्यमातून बचत गट त्यानुसार प्रकल्प तयार करून कार्य करत आहे आणि हे सर्व कार्य करण्याकरिता त्यांना जर कोणी प्रशिक्षित केले असेल तर या लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून ज्या महिला मागील 15 ते 20 वर्षापासून कार्य करीत आहे या महिलांचा यामध्ये मोठा सहभाग आहे। एकीकडे शासनाने महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणाच्या गोष्टी करायच्या, घोषणा करायच्या, परंतु दुसरीकडे ज्या महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बचत गटाचं निर्माण केलेलं आहे, आज जवळपास महाराष्ट्रामध्ये 50 लाखापेक्षा जास्त बचत गट आहे आणि हे सर्व बचत गटांना जर कोणी सक्षम केले असेल, प्रशिक्षित केले असेल तर या आमच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून काम करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांनी केलेलं। परंतु या महिला कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं मानधन नाही, कुठल्याही प्रकारचं किमान वेतन नाही, ESIC नाही, PF नाही। उद्या जर ही महिला 60 वर्षाची झाली तर सेवानिवृत्तीची कुठल्याही प्रकारची संकल्पना शासनाने तयार केली नाही। एवढी भीषणता या महिला कर्मचाऱ्यांबाबत आहे। या महिला कर्मचारी जवळपास मागील 15 ते 20 वर्षापासून राबत आहे। गडचिरोली सारखा अति दुर्गम भाग असो की तिकडे नंदुरबार जिल्हा असो की तिकडे कोकणामधले रायगड मधले दुर्गम भाग असो, या प्रत्येक ठिकाणी आमच्या या सहयोगिनी महिला त्या ठिकाणी विमानी ईदद्वारे काम करीत आहे। परंतु हे काम करीत असताना या महिलांना स्वतःचं उत्पन्न स्वतः तयार करून महिला बचत गटाच्या माध्यमातून जे काही तुटपुंजी निधी मिळत असेल त्या तुटपुंजी निधीच्या माध्यमातून यांना आपलं वेतन घ्यावं लागत आहे। शासनाचा यामध्ये कुठेही सहभाग नाही। एकीकडे महामंडळ कोणाचं? शासनाचं। महिला आर्थिक विकास महामंडळ हे शासनाचं निर्मित आहे, परंतु दुसरीकडे त्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या प्रगतीकरिता जे कार्य करणाऱ्या महिला आहेत यांना कुठल्याही प्रकारचं किमान वेतन नाही आणि याच धर्तीवर उमेद ही संस्था शासनाने एक या ठिकाणी प्रायोजिक तत्वावर सुरू केली होती आणि प्रायोजिक तत्वावर काही वर्षासाठी सुरू केली उमेद। या उमेदच्या कर्मचाऱ्यांना, महिला कर्मचाऱ्यांना शासन आणि केंद्र शासनाच्या वतीनं किमान वेतनाच्या माध्यमातून मानधन देण्यात येत आहे, वेगवेगळ्या सेवा सवलती देत आहेत। परंतु आमचा मग CMRC मधला काम करणारा मॅनेजर असो की सहयोगी असो यांना अतिशय तुटपुंजे वेतन 8-10 हजारामध्ये काम करावं लागत आहे। याकरिता आम्ही शासनाकडे 23 डिसेंबर 2023च्या नागपूर विधान भवनावर आम्ही एक 10,000चा मोर्चा काढून आदरणीय तत्कालीन महिला व बाल कल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आणि निवेदनाच्या माध्यमातून या CMRCला चालवण्याकरिता कमीत कमी 25 लाख रुपये प्रति CMRC हे शासनाने द्यावी, ज्यामधनं आमचा आस्थापना खर्च भागेल आणि कर्मचाऱ्यांना नियमित कमीत कमी मानधन तरी मिळेल, काहीतरी आमच्या पुढील भविष्याचा त्या आस्थापना शुल्कातून काहीतरी विचार करण्यात येईल अशा प्रकारची आम्ही अदितीताई तटकरे यांच्याकडे मागणी केली। त्यांनी सांगितलं की महिनाभरामध्ये मी तुमच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे, तुमच्या मागण्या निश्चितच आम्ही सकारात्मकरित्या घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मोर्चाला दिलं। 10,000चा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी आई भैया आमच्या बहिणी आल्या होत्या आणि या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन केलं। त्यानंतर आम्ही आझाद मैदान मुंबईमध्ये पुन्हा आंदोलन केलं। त्यानंतर आम्ही आता मेघनाताई बोर्डीकर ज्या आमच्या महिला व बाल कल्याण विकास राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आमची मिटिंग झाली। त्यांनी सुद्धा आमच्या मागण्याबाबत सकारात्मकता दाखवली, परंतु कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत आमच्या मागण्याबाबत शासनाने धोरण स्वीकारलेलं नाही।
दुसरीकडे 9 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आमची मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रधान सचिवांनी की आम्ही या महिलांना प्रति CMRC 25 लाख रुपये महिन्याबाबतचा कॅबिनेट मंत्रिमंडळाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. अशा प्रकारचं उत्तर आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात आलं. परंतु आचारसंहिता लागल्यानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय त्या ठिकाणी होऊ शकला नाही आणि आमचा प्रस्ताव वित्त विभागाने पुन्हा महिला व बालकल्याण विकास विभागाकडे परत पाठवला. तेव्हापासून ते प्रस्ताव त्या ठिकाणी धुळकात पडलेला आहे. तर दुसरीकडे कालच राज्य सरकारने या उमेद म्हणून जे या ठिकाणी या बचत गटाकरता कार्य करणाऱ्याचा एक प्रायोगिक तत्वावरचा जो उमेद प्रकल्प होता त्याच्याकरिता पुन्हा सरकारने काल 200 कोटी रुपयाची 10 जिल्ह्यामध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्याकरिता मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांना 200 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे खऱ्या अर्थाने त्या सुरुवातीपासून महिला आर्थिक विकास मंडळाच्या स्थापनेपासून ज्या महिलांनी बचत गटाकरिता काम केलं, फुकटमध्ये काम केलं, त्यांना कुठलंही मानधन जे मिळालं 1000-2000 ते घेऊन त्यांनी काम केलं, या महिलांकडे शासनाचं दुर्लक्ष आहे. आणि म्हणूनच आज हे आंदोलन या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये होत आहे. मी या राज्याचा या महिला आर्थिक विकास मंडळाच्या कम्युनिटी डेटा सोर्स सेंटरचा कंत्राटी कर्मचारी संघाचा अध्यक्ष म्हणून आणि भारतीय मजदूर संघाचा प्रदेश महामंत्री म्हणून या ठिकाणी सांगतो की हे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. जवळपास 25 ते 30 हजार महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. 55 लाख गट या ठिकाणी बचत गटाचं या आमच्या आंदोलनाला समर्थ आहे. सरकारने आमच्या या मागणीला सकारात्मक रीतीने घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फुलाची पाकळी देऊन आमच्या या महिला कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी भारतीय मजदूर संघाच्या या संलग्न युनियनची मागणी आहे. धन्यवाद. नाही, केराची टोपली दाखवण्याचं कारण नाही. आम्हाला आमचं लेखी उत्तर आलं होतं. आदरणीय मुख्यमंत्री हे लोकाभिमुख असे मुख्यमंत्री आहे, हे जाणते राजे आहे. त्यामुळे त्यांना या मागण्याबद्दल निश्चितच आमच्या या मागण्याबद्दल त्यांनी आमच्यासोबत सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागणीचा त्यांना निश्चित विचार करावा लागेल. कारण की काल जर त्यांनी उमेदकरिता जर न्याय दिलेला आहे, त्यांना जर 200 कोटी रुपये 10 जिल्ह्याच्या प्रकल्पाकरिता दिले आहे, तर आमच्या या कर्मचाऱ्यांकरिता त्यांना निश्चित द्यावं लागेल एवढं या ठिकाणी सांगतो. आणि जर नाही दिलं तर यानंतर आझाद मैदानामध्ये बेमुदत कुटुंबासहित त्या ठिकाणी आमरण उपोषण आम्ही सुरू करू एवढं त्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.